मला तुम्हाला विचारायचंय काय आहे हे सगळं? जानू सर काय चाललंय तुमचं? मला ना काहीच कळत नाही. जयंत कानिटकर सारखा नवरा 7 जन्मच काय 7 दिवस सुद्धा नकोय मला. जयंत कानिटकर माझ्या आयुष्यात आल्यापासून माझ्या आयुष्यातला प्रत्येक क्षण मला नरक झाल्यासारखा वाटतो. जानूची मेमरी परत आली आहे तरी तिने मला का सांगितलं नाही? अशी का वागली ती? मी जानूचं लाईफ हेल केलंय असं वाटतंय तिला, पण का? मी काय चुकीचं वागलो तिच्याशी? मी जे काही केलं ते तिच्या काळजीपोटी केलं, आमच्या प्रेमासाठी केलं. माझं जर तिच्यावर प्रेम आहे तर ती फक्त माझी असावी, तिच्यावर फक्त माझा हक्क असावा असं मला वाटलं. तर ह्यात काय चुकलं माझं? जानू तू माझ्याशी असं वागशील असं मला कधीच वाटलं नव्हतं. जानू जानू तू ठीक आहेस ना? नाही विश्व, मी नाहीये ठीक. मी जयंतला वेडे ठरवण्याचा प्रयत्न करतेय खरं, पण विश्व आता ना मला असं वाटायला लागले की या सगळ्यामुळे मीच वेडी होणार आहे. असं का बोलतेस जानू? बरं मला सांगशील का काय झालंय? काही होत नाहीये, हाच तर प्रॉब्लेम आहे ना विश्वा. माझ्या मनासारखं काही घडत नाहीये. जितकं मी जयंत नावाच्या दलदलीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करते ना तितकीच मी आणखी खोलवर रुतत चाललीये त्याच्यात. जयंत नावाची दलदल मला अजून आत खेचून घेते असं फील होतंय रे. आणि हे ना मला नाही सहन होते आता. तुला सांगू विश्वा, माझ्या मनात ना फक्त एकच विचार येतो, कशी स्वतःची जयंत पासून सुटका करून घे. दुसरं काहीही सुचत नाहीये मला. कधी कधी असं वाटतं की आई बाबा भावनाताई त्यांना जाऊन सगळं खरं सांगून टाकावं, पण कसं सांगू हेच कळत नाहीये. कधी कधी असं वाटतं की का करते मी हे सगळं. जानू हे बघ, तुला काय वाटतंय हे कळतंय मला, पण प्लीज अशी हेल्पलेस होऊ नकोस ना. मी आहे ना तुझ्या बरोबर. विश्व, जसं तू जयंतला ओळखलंस तसंच त्याचं खरं रूप आई बाबांसमोरही आलं असतं तर किती बरं झालं असतं. विश्व, तुला सांगते, मी जेवढं जयंतला वेडं ठरवण्याचा प्रयत्न करते ना तितकीच तो स्वतःसाठी लोकांच्या मनामध्ये जागा निर्माण करतोय, स्वतःसाठी सिंपती कमवतोय. हे सगळं बघून ना माझी सगळ्यात जास्त चिडचिड होती. नाही विश्व, मला ना आता हे सहनच होत नाही. यापुढे जयंत बरोबर काढावा लागणारा प्रत्येक दिवस मोजणार आहे मी विश्व. आता त्याच्या पापांचा घडा भरलाच पाहिजे. विश्व, तुला सांगते, आता ना मीच काहीतरी टोकाचं पाऊल उचलणार आहे ज्याने जयंतचं खरं रूप सगळ्यांसमोर एक्सपोज होईल. आणि ते मी आता लवकरच करणार. हे घ्या गरमा गरम मसाले दूध. चौकश. थँक्यू. कसं वाटलं? मस्त झालं. आता इथून पुढे ना मी तुला रोज मसाला दूध करूनच देणार. सिद्धिराज, खरंच किती काळजी घेता हो तुम्ही माझी. आजचा वटपौर्णिमेचा कार्यक्रम पण तुमच्यामुळे खूप छान झाला. म्हणजे बघा ना, आजपर्यंत असं कधीच नाही झालंय की मी एखादी गोष्ट ठरवली आणि तुम्ही त्यात माझी साथ दिली नाही. तुम्ही कायमच माझ्यासाठी खूप काही करता, माझे सगळे हट्ट पुरवता. आणि आजचा वटपौर्णिमेचा कार्यक्रम आयोजित करण्यामागे माझा सुद्धा स्वार्थ होता. कसला स्वार्थ? जसं तुला माझी 7 जन्मांसाठी साथ हवी आहे ना, तसंच मला पुढच्या 7 जन्मांसाठी तू सुद्धा हवी आहेस. तुम्ही पण ना
खरं तर आज आपण इतक्या मनापासून पूजा आयोजित केली तरी सुद्धा खोडा घालायला निलांबरी बहिणी हजर होत्याच. तुझा अपमान करण्याची एक संधी सुद्धा नाही सोडत ते. भावना, तू तुझ्या कृतीतून एकदम योग्य ते उत्तरच दिलंस. सिद्धिराज, मी तर ठरवलंय, आपली मनशांती ढळू न देता आपण आपलं काम करत राहायचं. निलांबरी वहिनींना काय करायचं ते करू दे, लक्ष नाही द्यायचं. नाही, बरोबर आहे तुझं. पण भावना बघ ना, पक्षातल्या बायका किती मानतात अगं तुला. त्यांच्या मनात तुझ्याबद्दल केवढा रिस्पेक्ट आहे अगं. त्या जशा आज तुझ्याशी बोलत होत्या, वागत होत्या ना, हे बघून मला असंच वाटतंय की इलेक्शनच्या निकालात नक्की काही ना काहीतरी गडबड आहेच. असं का वाटतंय तुम्हाला? भावना, तूच बघ ना, प्रचाराच्या वेळी केवढा सपोर्ट होता. तुला मतं कमी मिळणं शक्यच नाही अगं. म्हणजे राजकारणातलं इतकं कळतं अगं मला. कल कुणाच्या बाजूने आहे एवढी समज आहे मला. आणि अजून एक गोष्ट आहे. कुठली? आणि आमले काकू, त्या नेहमी आपल्या पक्षाच्या कार्यक्रमात असतात. त्यांचा सुद्धा तुला फुल सपोर्ट होतो. आज का नव्हतं आला? काय माहिती, काहीतरी काम असेल. नाही भावना, असं नाही शक्य. त्या जेव्हा कधी येणार नसतील ना तर त्या कळवतात. असं नाही करणार अगं. भावना, मला एक गोष्ट सांग. जेव्हा निलांबरी वहिनींनी ते सोंगट्यांचं प्रकरण वगैरे ते जे काही झालं होतं तेव्हा त्यांनी तुम्हाला काही धमकी दिली होती? जाऊ दे ना सिद्धिराज, आता नको हा तो विषय. भावना, ऐक ना. हा, ऐक, हे बघ, मला सांग, खरं सांग, त्या दिवशी निलांबरी वहिनींनी आमच्या जीवाला धोका आहे असं काही सांगितलं होतं? माझ्या माणसांनी पप्पांच्या गाडीमध्ये ना अशी एक मशीन फिट केली आहे जिने गाडी क्रॅश होऊ शकते. म्हणजे मी एक क्लिक केली तर गाडी बूम. तुम्हाला कसं कळलं? कारण त्या दिवशी जेव्हा मी, पप्पा आणि अधिराज दादा सभेला जात होतो ना तेव्हा एक माणूस आमचा पाठलाग करत होता. बरं, काल तोच माणूस जेव्हा मी घराबाहेर जात होतो ना आपल्या घरात घुसण्याचा प्रयत्न करत होता. आणि हे सगळं त्याला निलांबरी वहिनींनी करायला सांगितलं होतं. जेव्हा मी त्याला बघितलं ना तो घाबरला आणि लपून बसला. 2 फटके दिले तेव्हा बोलायला लागला तो. निलांबरी वहिनींचं प्रत्येक कारस्थान उलटून लावायचा असा विचार जरी केला ना तरी ते करता येत नाही. कारण प्रत्येक वेळेला तर काही ना काहीतरी कल्पनेबाहेरच वागतात. तेच तर, त्यांच्या डोक्यात ना काहीतरी मोठं कारस्थान चालू आहे. आणि ते काय आहे हेच शोधायचं आहे आपल्याला. आणि हो, त्या आमले काकूंना सुद्धा भेटायचं आहे आपल्याला. का कमी पडलास जयंत? का कमी पडलास? तू कमी पडूस कसा काय शकतोस? का जानूला तुझ्या बरोबर राहायचं नाहीये? का कमी पडलास जयंत? सांग ना, बोल ना जयंत, उत्तर दे. तू जानूवर का जीव तोडून प्रेम केलास तरी जानूला तुझ्या बरोबरचं नातं का तोडायचंय? का नकोय तिला माझ्या बरोबरचं नातं? याचं उत्तर आहे का तुझ्याकडे? बोल. नाही, मी नाही कमी पडलोय. उलट जानूनच फसवलंय मला. खोटं बोलत राहिली ती माझ्याशी. तिने विश्वासघात केलाय माझा.